नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, जे काही आपली रेल्वेचे एक्झाम सुरू आहेत ना, है ना, रेल्वे अंडर ग्रॅज्युएट 12वी ज्या काही एक्झाम सुरू आहेत, राईट, त्याच्यामध्ये 2 कंपल्सरी क्वेश्चन आहेत. फर्स्ट डे पासून सुरू आहे. आपला व्हिडिओ जरासा थोडासा काय होत आहे, लेट होत आहे, पण सांगायचं मला ते ऑब्झर्व करायचं होतं की कंटिन्यू मध्ये हा पॅटर्न राहील का. तर राईट, तर कंटिन्यू मध्ये हा जो ब्लड रिलेशनचा टॉपिक आहे याच्यावरती काय होत आहे ना, 2 क्वेश्चन कंपल्सरी विचारले जात आहे ना. 2 क्वेश्चन तर कंपल्सरीच आहे. तर लक्षात घ्यायचं, तर ते कसं टॅकल करायचे, कसे सॉल्व्ह करायचे, तर ते तेवढं पाहून घ्या, है ना. जास्त नाही, फक्त 10 मिनिटाचा व्हिडिओ करू आपण. 10 मिनिटात तुम्हाला जाता जाता रिवाइज जरी केलं तुम्ही तरी भरपूर आहे. ठीक आहे. पहा, पहिला पॅटर्न जो विचारला जातो याच्यामध्ये काय दिलेलं जाते, तुम्हाला इक्वेशन्स टाइप दिलेलं जाते a+b, म्हणजेच याच्यामध्ये रिलेशन सांगितलेलं आहे a इज सिस्टर ऑफ b, है ना. म्हणजे a काय आहे बाबा, b ची बहीण आहे, राईट. नंतर a - b, a इज ब्रदर ऑफ b, a काय आहे, b चा भाऊ आहे, राईट. कधी, जेव्हा मायनस साइन असेल. आणि a × b, a इज वाईफ ऑफ b, a काय आहे, b ची वाईफ आहे, राईट. आणि a/b, a इज फादर ऑफ b. हे तर क्लिअर आहे ना सगळ्यांना, मराठीमध्ये क्लिअर आहे सगळ्यांना. ठीक आहे. मग याच्यावरून काय दिलं जाईल, आपल्याला एक इक्वेशन दिलं जात असते असं या टाइप मध्ये, आणि याच्यावरून आपल्याला काय करायचं असते, रिलेशन काढायचं असते. जसं ते या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, m रिलेटेड टू q, म्हणजे m चा q सोबत असलेला संबंध काय, बरोबर आहे. याचा आपण काय करू शकतो ना, याला 2 पद्धतीने काढू शकतो. एक तर सिंपल आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला डायग्राम बनवायचं काम पडत नाही. डायग्राम तो ट्री वगैरे आहे ना, जो काही ट्री आहे तो ट्री करायचं काम पडत नाही. आणि एक विदाउट ट्रीने, काहीही न करता. आणि दुसरी जी मेथड आहे ते ट्रीने आहे. ठीक आहे. तर पहिली मेथड पाहून घ्या काय आहे. तर लक्षात घ्या, हे जे इक्वेशन दिलेलं आहे या टाइप मध्ये जर असेल, है ना, आणि कोणाच्या संबंधित विचारलेलं आहे, क्यू च्या संबंधित विचारलेलं आहे ना, तर लक्षात घ्यायचा हा जो जेव्हा आपण जी मेथड मी विदाउट ट्रीने जी मेथड यूज करतोय, विदाउट ट्री वाली, राईट, त्याच्यामध्ये काय करायचं, हा जो शेवटचा आहे हा जणू काय आहे, तुम्ही स्वतःच आहात. जणू तुम्ही काय आहे ते स्वतःच आहे असं कन्सिडर करून काय करायचंय, आपल्याला उलट जायचंय, है ना. ऍक्च्युअली मध्ये आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेस लेफ्ट टू राईट जातो, पण आता काय करायचंय, सॉल्व्ह करते वेळी आपल्याला राईट टू लेफ्ट यायचंय. जसं आता हा क्यू कोण आहे, तुम्ही आहात, राईट. हा क्यू कोण आहे, तुम्ही आहात. क्लिअर आहे. जेंट्स साठी आपण काय करू, बॉक्स करू, आणि जी काही लेडीज असेल, स्त्री असेल, तिच्यासाठी आपण काय करू, राऊंड करू. क्लिअर आहे. चलो, काय म्हणते हा, q/p, काय रिलेशन, a इज फादर ऑफ b, a इज फादर ऑफ b, म्हणजेच हा जो q आहे, हा p आहे, हा कोणाचा फादर आहे, तुमचा, राईट. म्हणजे या q चा काय आहे, फादर आहे. क्लिअर. नेक्स्ट काय आहे, यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, o + p, प्लस मध्ये काय म्हणते, a इज सिस्टर ऑफ b, म्हणजेच ही जी o आहे ही काय आहे, सिस्टर आहे कोणाची, p ची सिस्टर आहे, है ना. आणि हा q कोण आहे, q चा p फादर आहे, म्हणजे हे याची कोण झाली रे बाबा, आत्या, है ना. आत्या म्हणतो आपण त्याला, है ना, राईट. बरोबर आहे. समजून झालं काय म्हणतोय मी. इथे आपण सरळ आंटी घ्यायचो. आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो, तुम्ही काय करा ना, मराठीपेक्षा नाही इंग्लिश मध्ये तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, ज्याच्यामध्ये शब्दांचं कन्फ्युजन होत नाही. आत्या, काकू, चाची, मामा काय आहे ना, जे सगळे असते ना ते अंकल आणि आंटी मध्येच निपटून जाते, है ना. फक्त 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या, मॅटर्नल अंकल, मॅटर्नल आंट, आणि मॅटर्नल काय म्हणतो त्याला नंतर, है ना. आणि मॅटर्नल आणि एक पॅटर्नल अंकल, पॅटर्नल आंट, काय तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला काय होईल करताय, हे मराठीच्या नादात काय करा, तुम्ही स्वतःचं कन्फ्युजन जास्त करून घ्या. क्लिअर आहे, है ना. तर लक्षात घ्यायचं. हा, मग हे काय झालं, आंटी झाली कोणाची, आपली, बरोबर, आपलीच म्हणावं लागेल इथे, आपण स्वतःला कन्सिडर केलंय तर. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय रिलेशन आहे, o आणि n मध्ये, a इज ब्रदर ऑफ b, म्हणजे हा n काय आहे रे बाबा, ब्रदर आहे कोणाचा, हिचा, बरोबर. मग हिचा ब्रदर आहे, बरोबर. याचा कोण झाला, बापाचा भाऊ म्हणजे अंकल, राईट. आणि यांच्यामध्ये काय मल्टिप्लिकेशन आहे, a इज वाईफ ऑफ b, m काय आहे, याची वाईफ आहे, अंकलची वाईफ, म्हणजे हे कोण झाली, याची आंटी, काकू.
काय रिलेशन काय विचारलेलं आहे? एम रिलेटेड टू क्यू. एम क्यू सोबत काय रिलेशन आहे? काय रिलेशन आहे रे बाबा? तर एम ही क्यू ची काय आहे? आंटी आहे. एम ही क्यू ची आंटी आहे. लागलं काय जास्त वेळ? लागला का? आणि डायग्राम करायचं काम पडलं का? पडलं का काही? नाही. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? चल मग आता सर आम्हाला एकदा काय करा, तुम्ही डायग्राम करून दाखवा. डायग्राम काढून दाखवा. डायग्राम वरून आम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करा. हे तर मेथड ठीक आहे, हे खूप इझी आहे सर, समजली आम्हाला. राईट है ना? क्लिअर आहे ना? हे क्लिअर आहे ना? आलं का आन्सर? एम काय आहे बाबा? मग क्यू ची आंट आहे. राईट. काय आंट? काकू चाची काय जे बोलायचं ते क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे. आता हे जी जनरल मेथड आहे त्या जनरल मेथडने जाऊ. एम इंटू एम काय होते? ए इज वाईफ ऑफ बी है ना? एम काय आहे? वाईफ आहे. आणि मी अगोदर सांगितलं मेल असेल तर बॉक्स घ्या आणि फिमेल असेल तर राऊंड घ्या. राईट. मग एम काय? वाईफ आहे. कोणाची रे? एनची. तर ऑब्विसली एमचं जेंडर काय असेल? माणूस असेल, मेल असेल. नंतर मायनसचं साइन आहे. एन मायनस ए इज ब्रदर ऑफ बी. एन काय आहे? ब्रदर आहे. कोणाचा? बी चा. बी म्हणजे ओचा काय आहे? ब्रदर आहे. राईट. नंतर काय आहे? ओ प्लस पी ए इज सिस्टर ऑफ बी. ओ काय आहे? सिस्टर आहे. कोणाचा? पी चा. राईट है ना? आणि पी डिवाइडेड बाय क्यू, ए डिवाइडेड बाय बी. ए इज द फादर ऑफ बी म्हणजे पी इज फादर ऑफ क्यू. क्लिअर आहे? रिलेशन कोणाचं सांगायचं आहे? एम आणि क्यूचं. ठीक आहे. हा याचा कोण झालं? बाप झाला. बापाची बहीण आत्या. आत्याचा भाऊ काका. काकाची बायको काकू. राईट. म्हणजेच काय आन्सर येईल तुमचा? राईट आन्सर आहे. आलं का? दोन्ही याने सेम आन्सर. दोन्ही याने सेम आलेलं आहे. दोन्ही मेथड इझी आहे है ना? ह्या मेथड पेक्षा ही मेथड खूप इझी आहे. याच्यामध्ये काहीच ग्राफ वगैरे करायची गरज नाही. डायरेक्ट आहे. स्वतःला कन्सिडर करायचं. स्वतःला कन्सिडर करून काय करायचं? रिलेशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. चला हे एक्झाम्पल पाहू. इथे दिलेलं आहे. इथे काय दिलेलं आहे? क्यू रिलेटेड टू टी काय आहे? तुम्ही स्वतः सॉरी यार ठीक आहे तुम्ही स्वतः आहात. मग आता याच्यामध्ये रिलेशन काय आहे? एस डिवाइडेड बाय टी. ए इज द फादर ऑफ बी. म्हणजे एस काय आहे? हा टीचा फादर आहे. टीचा काय आहे? फादर आहे. राईट. नंतर काय रिलेशन आहे? आर प्लस एस. ए इज सिस्टर ऑफ बी. आर काय आहे? सिस्टर आहे. कोणाची? बी ची. राईट. म्हणजे टी ची कोण आहे? आंटी. बापाची बहीण झाली ना? बापाची बहीण. राईट. आणि नंतर आर मायनस क्यू काय? ए इज ब्रदर ऑफ बी. हा जो क्यू आहे, क्यू कोणाचा ब्रदर आहे? याचा है ना? ब्रदर ऑफ बी. बरोबर आहे. मग म्हणजे हा याचा कोण झाला? काका, अंकल. कोण झाला? अंकल. आणि हेच विचारले गेलेलं आहे ना आपल्याला? हेच विचारले गेलेलं आहे. क्यू इज रिलेटेड टू टी. क्यूचा टी सोबतचा संबंध काय आहे? तर क्यू काय आहे रे? हा टीचा काय आहे? अंकल आहे. काका आहे. टीचा अंकल आहे रे. टीचा हे बघा टी तुम्ही स्वतःचा ते यस काय आहे? बाप आहे. बापाची बहीण काय होते? तुमची आत्या होते. बहिणी आत्याचा भाऊ कोण झाला? तुमचा काका झाला. आत्याचा भाऊ म्हणजे तुमच्या बापाचा भाऊ ना रे. राईट है ना? तुम्ही याचा आन्सर काय आलं? अंकल आलं. समजलं का? समजलं. तर लक्षात घ्या हे काढायचं कसं? आणखी आपल्या ट्री मेथडने कसं काढायचं? पी इंटू क्यू काय आहे? ए इज वाईफ ऑफ बी. म्हणजे पी काय आहे? वाईफ आहे. कोणाची? क्यूची. ऑब्विसली क्यू काय आहे? मेल आहे. राईट. क्यू मायनस आर. ए इज ब्रदर ऑफ बी. हा कोणाचा ब्रदर आहे? आर चा. राईट. नंतर आर प्लस एस काय आहे? ए इज सिस्टर ऑफ बी. हे सिस्टर आहे कशाची? कोणाची? एस ची. राईट. आणि डिवायडेड बाय आहे ए इज फादर ऑफ बी. हा फादर आहे. कोणाचा? टी चा. सेम आहे ना? सेम रिलेशन आलेलं आहे. मी काय विचारलेलं आहे? इथे
इथे एम सोबत विचारलेलं तर इथे क्यू सोबत विचारलेलं आहे. आणि काय हे वडील, वडिलाची बहीण, बहिणीचा भाऊ म्हणजे वडिलाचा कोण भाऊ, वडिलाचा भाऊ म्हणजे तुमचा कोण काका अंकल. क्लिअर आहे? क्लिअर आहे? दोन्ही मेथड क्लिअर आहे का? दोनही मेथड क्लिअर आहे? करता येईल का? करता येईल? करता येईल. चलो हे दोन जे पॉइंट, हा तिसरा जो प्रॉब्लेम आहे, हा तिसरा प्रॉब्लेम काय करा तुम्ही हे तुमच्यासाठी ट्राय करा आणि कमेंट बॉक्स मध्ये काय करायचं त्याचा आन्सर द्यायचं. क्लिअर आहे इथपर्यंत? चलो ठीक आहे. अगोदरच्या दोन याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येईल का? नाही ना. त्या पद्धतीचं जर आलं तर तिथे काय करायचं, राईट. आपण अगोदर काय करतो सॉल्व्ह करताना, ज्यावेळेस डायग्राम वगैरे काढतो त्यावेळेस लेफ्ट टू राईट जातो है ना. त्या टाईपचा जर क्वेश्चन असेल तर सरळ सरळ स्वतःला कन्सिडर करायचं जे काढायचं आहे ते, आणि बाकी नंतर पहा इकडे हा दुसरा टाईप आहे, ब्लड रिलेशन मधलाच आहे, रक्तसंबंध. इथे काय अगोदरच्या टाईप मध्ये काय होतं, आपण डायरेक्ट आन्सर काढू शकत होतो राईट, विदाउट एनी डायग्राम. पण इथे आपल्याला डायग्राम काढावा लागेल. एस इज द फादर ऑफ डब्ल्यू. एस काय आहे लक्षात घ्या, मेल साठी बॉक्स घेऊ, फिमेल साठी राउंड घेऊ, सर्कल घेऊ. एस इज द फादर ऑफ डब्ल्यू. एस काय आहे डब्ल्यू चा फादर आहे, एस डब्ल्यू चे काय आहे वडील आहे ना, एस डब्ल्यू चे वडील आहे. डी इज द ओनली सिस्टर ऑफ डब्ल्यू. डब्ल्यू ची डी काय आहे एकुलती एक बहीण आहे राईट, बहीण आहे, राउंड करायचा. ह्याचं जेंडर स्पेसिफाय आहे का नाही है ना. आर इज द मदर ऑफ डी. डी इज मदर है ना, डी ची जी काही मदर आहे हिची मदर कोण आहे आर आहे, दोघांचे जेंडर स्पेसिफाईड आहे. एल इज मदर ऑफ पी राईट, आणि एल इज मॅरिड टू एस. एल इथे आलेलं डायरेक्टच आहे, याच्यामध्ये काही कन्फ्युजन नव्हतं है ना. आणि ही कोणाची मदर आहे पी ची मदर आहे म्हणजे हा इथे आला है ना. आणि अगोदरच एक गोष्ट क्लिअर क्लिअर आहे, काय क्लिअर केलेली आहे की डी ही डब्ल्यू ची काय एकुलती एक बहीण आहे, आणि डब्ल्यू एकुलती एक बहीण आहे म्हणजे याचा अर्थ डब्ल्यू काय आहे भाऊ आहे, आणि दुसरा सुद्धा काय आहे त्याचा भाऊ आहे, दुसरा सुद्धा आलेला आहे इथे म्हणजे हा सुद्धा काय आहे त्याचा भाऊच आहे. दोन भाऊ एक बहीण आहे. क्लिअर आहे? मग सांगायचं इथे रिलेशन जे काही रिलेशन होत असेल ते पी चं कोणासोबत एस सोबत, पी चं रिलेशन एस सोबत. फादर आणि सन, फादर सनचं रिलेशन आहे ना, पी इज सन ऑफ एस है ना, पी इज द सन ऑफ एस. एस चा काय आहे किंवा एस इज फादर ऑफ पी है ना. तर आपल्याला काय म्हटलंय पी चं रिलेशन विचारलेलं आहे एस सोबत, तर पी काय आहे सन आहे कोणाचा एस चा. क्लिअर आहे पर्यंत मुलगा आहे. क्लिअर आहे. चला नेक्स्ट एक पाहू आणखी. हे तर क्लिअर आहे ना, सोपं होतं, डायरेक्ट दिलेलं होतं की. अशाच प्रकारे तुम्हाला काय होतात एक्झाम्पल विचारले जातात है ना, आणि काय करायचे ते व्यवस्थित करून जायचे. चला नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपल्या जवळ कोणतं आहे, एफ इज हस्बंड ऑफ जी, जी इज मदर ऑफ एच, एच इज वाईफ ऑफ आय, आय इज फादर ऑफ जे, एफ इज रिलेटेड टू जे. काय करायचं असतं इथे पाहायचं. एफ इज हस्बंड ऑफ जी, एफ हस्बंड आहे मेल आहे कोणाचा जी चा, त्याला राउंड करायचा. जी इज मदर ऑफ एच, जी इज मदर ऑफ एच राइट. एच इज वाईफ ऑफ आय. इझी आहे, इझी वाला घेतलंय तुम्हाला समजण्यासाठी है ना. आणि हा इज द फादर ऑफ जे. याचं जेंडर स्पेसिफाय का नाही. एफ इज रिलेटेड टू जे. काय आहे बाबा एफ इज रिलेटेड टू जे है ना. एफ इज रिलेटेड टू जे हे याची मुलगी आहे, ग्रँडफादर बरोबर आहे ना. म्हणजे आईचे वडील, आईचे वडील म्हणतो ना आपण त्याला, आईचे वडील नाना नानी म्हणतो आपण त्याला, पण इंग्लिश मध्ये सरळ सरळ ग्रँडफादर है ना. हे जे काही रिलेशन आहे ते क्लिअर आहे का इथपर्यंत क्लिअर आहे. ज्याचं रिलेशन काढायचं असते त्याला आपण त्याला अगोदर घ्यायचं असते. क्लिअर आहे ना. चला ठीक आहे इथपर्यंत. तर या पद्धतीने काय होईल मित्र, तुम्हाला दोन क्वेश्चन येत आहे, इझी येत आहे, एवढं काही टफ वगैरे नाहीये, त्याच्यामुळे मी काही हाय लेवल घेतलेली नाहीये विनाकारण भीती निर्माण करायची की बाबा रे अरे बाबा एवढे कठीण वगैरे येतात का म्हणून है ना. तर लक्षात घ्या, व्यवस्थित करून जा, आणि हे 2 मार्क्स कुठेच जायला नको. एक तर त्या पद्धतीने तिथे डायग्राम काढायची गरज नाहीये आपल्याला, आणि एक हा ठीक आहे.
2 टाईप्स आहेत, दोन्ही टाईप्स व्यवस्थित करून जायचं एक्झामला जाण्यापूर्वी. ठीक आहे, ओके, थँक्यू.